होय, परत अश्रू आले त्याच्या डोळ्यातून. 1897 मध्ये श्री महाराज नैमिषारण्यात निघाले. तेव्हा हा गोंदावल्याचा थोरला राम रडला. श्रींनी, होय, मी जात नाही नैमिषारण्यात. आता तरी तू रडायचा थांबतोस का? असे म्हटल्यावर राम, लक्ष्मण आणि सीतेच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे थांबले. 1909 साली सगळीकडे प्लेग पसरला होता. गावागावांमध्ये प्लेगची साथ आली होती. गोंदवल्यापर्यंत हा प्लेग काही अजून आला नव्हता. एक दिवस श्री महाराजांना संध्याकाळच्या वेळी खूप ताप आला. रात्रीतून गळ्याच्या भोवती दोन्ही बाजूला मोठमोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजला. श्री गळ्याला पट्टा गुंडाळून आणि दुलई पांघरून झोपले होते. लोकांचं येणं जाणं, खाणं, गप्पा सुरू होतं. सप्ताहाची धावपळही सुरू होती. श्री महाराजांना प्लेग झाला ही बातमी दहिवडीच्या मामलेदाराला कळली. ते श्री महाराजांना भेटण्यासाठी आले. श्रींनी बैठक व्यवस्था करायला सांगितली होती. मामलेदार बसले. ते श्री महाराजांना म्हणाले, महाराज, एक विचारू का? श्री महाराज म्हणाले, रावसाहेब, आपण काहीही विचारू शकता. ते श्री महाराजांना म्हणाले, आपल्याला प्लेग झालेला आहे, तर गावातल्या लोकांनी गाव सोडून रानात जाणे गरजेचे आहे. मी तसा हुकूम देतो. श्रींनी फरगुल घातलं होतं. त्याची बाही वर करून मामलेदारांसमोर हात करत ते म्हणाले, कसले लोक आहेत हे, काहीही उठवतात. बघा, मला ताप तरी आहे का? मामलेदार हात लावून बघतात तर श्रींचा हात एकदम नेहमीसारखा, गळाही अगदी नेहमीसारखा. श्रींना प्लेग झाला नाही याची खात्री झाली त्या मामलेदाराची. खाणेपिणे झाले आणि मामलेदार गेले. ते गेल्यावर श्री परत खोलीत गेले. फरगुल उतरवलं. पाहता पाहता परत गळा सुजला. अंग तापाने फणफणलं. श्री महाराज कढायला लागले. सप्ताह चालू असल्यामुळे माणसे रामरायासमोर पहाऱ्याला बसत. दुसरे दिवशी रामाच्या समोर जी माणसे पहाऱ्याला बसली होती, रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असे म्हणत होती. असे म्हणत असतानाच गणपतराव दामलेंचे लक्ष रामरायाकडे गेले. ते सहज रामाकडे बघत होते. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. श्री रामरायाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ते श्री महाराजांच्या खोलीकडे गेले. दारावर टकटक टकटक करून हाक मारली. खोलीत खूप उष्णता होती. श्रींना खूप ताप आला होता. गणपतराव श्री महाराजांना म्हणाले, महाराज, राम रडतोय. श्री महाराज म्हणाले, असं? जानकी जीवन स्मरण जय जय राम असे म्हणून ते उठले. मंदिरात आले. लंगोट मागून घेतली. सवळ्यातील लंगोट नेसून ते श्रीरामासमोर चौरंगावर उभे राहिले. हातातल्या रुमालाने श्रीरामाचे गाल अतिशय प्रेमाने पुसत ते म्हणाले, रामा, मला ताप आला म्हणून तुला इतके का वाईट वाटते? मला बरे वाटेल. रामरायाशी हळूच ते बोलले आणि जोरात म्हणाले, पूजा करताना गोपाळरावांनी आज कोणता रंग लावला आहे? सगळा रंग उघडू लागला आहे. तरी रामाचे अश्रू पुसणे चालूच होते. एव्हाना रामाला बघायला बरीच मंडळी जमली. त्यामध्ये भाऊसाहेब केतकरही होते. त्यांच्याकडे पाहून श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही इंजिनियर आहात. नीट बघा, मागे कुठे पाणी बिणी नाही ना? नाहीतर तेच पाणी इथून बाहेर पडायचे. भाऊसाहेब गप्प उभे होते. जवळपास 25 मिनिटे असे रामाच्या डोळ्यातून पाणी येत होते. डोळे पुसले की मोठाला थेंब परत बाहेर यायचा. डोळ्यातून पाणी यायचे. 25 मिनिटांनंतर डोळ्यातील पाणी यायचे थांबले. त्यानंतर रामाचे कपडे बदलले. खोलीत जाताना श्री महाराज म्हणाले, ही गोष्ट बाहेर कुणाला कळवू नका बरं. उद्या रामाला दुधाचा अभिषेक करा. अशी बातमी पसरायची कशी राहील बरं? केसरीमध्ये ही बातमी छापून आली. आजही ही मूर्ती गोंदावल्यात आहे.
याच रामासमोर एकदा श्री महाराज भजन करीत असताना सगळेजण भजनात रंगले होते. श्री महाराज नाचत नाचत रामासमोर उभ्या असलेल्या मारुतीजवळ येऊन थांबले. रघुपती रघुपती स्वरूप सुंदर, जय सीताराम जय सीताराम असे भजन सांगत ते रामाकडे टक लावून बघत होते. इतक्यात रामाच्या हातामधील बाण उडाला आणि श्री महाराजांच्या समोर येऊन पडला. श्रींनी तो बाण उचलून आपल्या कपाळाला लावला आणि ते म्हणाले, 4 दिवस स्वारींच्या हातात बाण देऊ नका. मूर्तीतला श्रीराम आणि प्रत्यक्ष श्री महाराज एकमेकांची काळजी घेत असत. संपूर्ण गोंदवले गावात प्लेगची साथ जर पसरली असती तर हाहाकार उडाला असता. तोच प्लेग श्रींनी आपल्या स्वतःवर घेतला आणि संपूर्ण गोंदवले गावाला प्लेगपासून दूर ठेवले. श्रींना आलेला ताप आणि त्यांचं कण्हणं हे बघत असताना रामरायाच्या डोळ्याला धारा लागल्या. हा राम दुसऱ्यांदा रडला. आणखी एकदा या रामाच्या डोळ्यातून अश्रू आले. ती घडलेली घटना आपण उद्या ऐकूयात. तोपर्यंत जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेला तुम्हालाही कळेल. जय श्रीराम.